Question number 15, page number 373. C. From the following information, prepare comparative income statement of Sri Shahani Limited, Salani Limited. This is my income, sales minus sales return, right? GP ratio is 20%. That means GP is 20% of sale. So remaining is my cost of goods sold, that is 60%, which changed in year 19. It became 50%, right? So 50% is my COGS. 50% is nothing but my GP. Okay. Next, office expenses 50,000 and 40,000. Selling and distribution example for 50,000 and 40,000. My other income. Other income means non-operating income. Other expenses, non-operating expenses, and tax rate is 50%. So this is the information. From this information, we are expected to prepare, right, P&L. So now how we'll go about it? See, this is my P&L vertical, right? I will say first, this is my sales. Okay. What was my sale? 6 lakhs and 4 lakh 50,000. 6 lakhs and 4 lakh 50,000. From this, I will deduct return. Goods sold and came return. 1 lakh and 50,000. 1 lakh and 50,000. So this is my net sale. My net sale is 5 lakh rupees. And here net sale is 4 lakh rupees. Minus from sale, I will deduct cost of goods sold. Right? It was not given to me in question. Right? Rather, after deducting cost of goods sold, what is left? That is gross profit. That is given to me in the question. It is said that GP ratio in 2018 was 40%. So my GP is 40% of my net sale. In 2018, my net sale was 5 lakh. So 5 lakh ka 40%. 5 lakhs multiplied by 40 divided by 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर? म्हणजे टोटल 3 शून्य आणि 20. So this is 2 lakh. बरोबर ना? 2 lakh will be answer, 40% of 5 lakhs. Now, in the next year, it became 50%, means half. GP became 50% of net sale. So net sale is 4 lakh. So 50% is 2 lakh. This GP is arrived at after deducting COGS from net sale. जर 5 लाखातनं X amount minus करून 2 लाख रुपये उत्तर येत असेल, तर this must be 3 lakhs. So COGS for 2018 is 3 lakh, which is calculated as balancing figure. Okay. Similarly, for next year, 4 लाखाच्या सेल मधनं COGS मायनस केलाय, तर 2 लाख रुपये उरतात. 2 lakh रुपये must be my COGS. Am I clear with this up to here? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय का? अरे हो की नाही? चला, आता जीपी आला म्हणजे माल विकून मी 2 लाख रुपये कमवले. पण विकलेला माल कमवण्यास
विकलेला माल विकून जे काही पैसे हातामध्ये पडतात, प्रॉफिट हातामध्ये पडतात, तो सगळ्याच्या सगळा आपल्या हातात येत नाही, कारण दुकान चालवायला पण काही खर्च करावे लागतो. त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. काय म्हणतो त्याला? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बरोबर. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 3 प्रकारचे असतात. ऍडमिन, बरोबर, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्शियल. त्याच्यामध्ये ऍडमिन दिलंय, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन दिलंय. बरोबर. हे अदर इन्कम आणि अदर एक्सपेन्सेस हे अदर दॅन बिझनेस आहेत, बिझनेसशी रिलेटेड नाहीयेत. अदर इन्कम म्हणजे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट म्हणा. तर अदर एक्सपेन्सेस म्हणजे लॉस ऑन लॉस ऑफ थेफ्ट किंवा लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट वगैरे. बरोबर. फिक्टिशियस एक्सपेन्सेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, रिटर्न ऑफ, हे अदर एक्सपेन्सेस मध्ये येणार. बरोबर. सध्या इथे ऑपरेटिंग मध्ये दोनच आहेत, ऍडमिन, ऑफिस अँड ऍडमिन अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. बघा, हे ऑफिस अँड ऍडमिन. बरोबर. त्याच्यानंतर बी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ओके. आता ऑफिस किती होते? 50 आणि 40. 50 आणि 40. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन किती आहे? परत तेच 50 आणि 40. सी फायनान्शियल एक्सपेन्सेस दोन्हीकडे नेली. ओके. सो हे आले माझे टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बरोबर. कसे काढले हे? एबीसी ची टोटल. ए प्लस बी प्लस सी. बरोबर. हे आले 1 लाख रुपये. या तिघांचे टोटल. तिसरा डॅश आहे, इथे आले 80,000. ओके. हे उत्तर आलं माझं ऑपरेटिंग प्रॉफिट. कसे? जीपी मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. जीपी मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मी 2 लाख रुपयाचा जीपी कमवलाय. बरोबर. त्याच्यामधले 1 लाख रुपये ऑपरेटिंग वर खर्च झाले, म्हणजे माझ्या हातामध्ये बिझनेस चालवून प्रॉफिट जमा झाला 1 लाख रुपये 2018 मध्ये. 2019 मध्ये माल विकून 2 लाख रुपये कमवले, पण दुकान चालवण्यावर 80,000 रुपये खर्च झाले, उरले 1,20,000 रुपये. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट? जर मी नुसतं दुकान चालवलं असतं तर मला एवढा प्रॉफिट झाला असता, पण मी जेव्हा दुकान चालवतो तेव्हा दुकानाबरोबर, बिझनेस ऍक्टिव्हिटी बरोबर मला इतरही काही खर्च इन्कम होतात. ते इतर खर्च इन्कम त्याला आपण म्हणतो नॉन ऑपरेटिंग. जेव्हा माझे नॉन ऑपरेटिंग खर्च असतात तेव्हा मी ते मायनस करणार, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. प्रश्नामध्ये दिलंय बघा, अदर एक्सपेन्सेस म्हणजेच नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दोन्ही वेळी 5,000 रुपये ते मायनस होणार माझ्या या ऑपरेटिंग प्रॉफिट मधनं, म्हणजे उरले 95,000. उरले 95,000 आणि इकडे 1,15,000 उरले. आता जसे नॉन ऑपरेटिंग खर्च मायनस होणार तसे नॉन ऑपरेटिंग इन्कम मी ऍड करणार. जर खर्च मायनस झाले तर प्रॉफिट ऍड होणार. बघा, माझा अदर इन्कम मध्ये किती आहे? 25 आणि 15. अदर इन्कम किती आहे? 25 आणि 15. सो नॉन ऑपरेटिंग इन्कम 25,000 रुपये आणि 15,000 रुपये मी ऍड करणार.
तर टोटल झाले, ह्याला म्हणणार मी नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याला काय म्हणणार मी, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर हे झाले 1,20,000 आणि हे झाले 1,30,000 रुपये. 1,15 आणि 15 1,30,000. माझ्या प्रॉफिट बिफोर टॅक्स मध्ये एवढं इन्कम दिसतं. 1,20,000 रुपये नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, तो 1,30,000 झाला 2019 मध्ये. हे समजलं इथपर्यंत. पुढे सांगितलंय की माझा टॅक्स रेट बरोबर हा 50%, दोन्ही वर्षी 50%. म्हणजे जेवढा प्रॉफिट बिफोर टॅक्स कमवलाय त्याच्यावर 50%. 50% म्हणजे अर्धा टॅक्स. कोणता टॅक्स? इन्कम टॅक्स. 50% म्हणजे 60,000 आणि इकडे आलं 65,000. हे उत्तर उरलं प्रॉफिट आफ्टर टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 60 आणि 65. हे समजलं का? हे आपण केलं व्हर्टिकल स्टेटमेंट. हे काय केलं आपण? फक्त व्हर्टिकल. त्याच्यावरनं रेशो कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. तसंच कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट पण बनवलं जाऊ शकतं. आता याचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आपण बघूया. 6 लाखाचा सेल 4.5 लाख रुपये झाला, म्हणजे कमी झाला. 1.5 लाख रुपयाने कमी झाला. 1 लाखाचं रिटर्न 50,000 वर आले, म्हणजे रिटर्न पण 50,000 रुपयाने कमी झाले. बरोबर. आता 5 लाखाचा नेट सेल 1 लाखावर आला, म्हणजे 4 लाखावर आला, म्हणजे 1 लाख रुपयाने कमी झाला. सीओजीएस 3 लाखाची 2 लाखावर आली, म्हणजे 1 लाखाने कमी झाली. बरोबर. जीपी 2 लाखाचा 2 लाख राहिला, 29 राहिला. आता खर्च ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 50,000चे 40,000 झाले, 10,000ने कमी झाले. ऑलवेज कमी झालेल्या फिगर या ब्रॅकेट मध्ये लिहायच्या. इकडे पण सेम मायनस झाले. आता माझा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल 1 लाखाचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 20,000वर आले, 80,000वर आले, म्हणजे 20,000ने कमी झाले. ऑपरेटिंग प्रॉफिट 1 लाखाचा प्रॉफिट 1,20,000 रुपये झाला, म्हणजे प्रॉफिट 20,000ने वाढला. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अनचेंज. त्यांची टोटल 95,000ची 1,15,000 झाली, म्हणजे 10,000ने वाढ झाली. नॉन ऑपरेटिंग इन्कम 25चं 15 झालं, म्हणजे 10,000ने घट झाली. बरोबर. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,000ने वाढला, 21चा 21 झाला, म्हणजे 10,000ने वाढला. 5,000ने वाढ झाली टॅक्स मध्ये. बरोबर. आणि एनपीएटी पण माझा 5,000ने वाढला. आता त्याचे टक्के नेहमी कसे काढणार? एवढा चेंज आहे बरोबर, डिवायडेड बाय 2018. मग जर मी इथे फॉर्म्युला लिहायचं झालं तर मी लिहिणार इन्क्रीज किंवा डिक्रीज. बरोबर. इन्क्रीज और डिक्रीज. बरोबर. एक लाईन टाकतो मी. increase or decrease divided by base year multiplied by 100. ओके. चला 1.5 लाख भागिले 6 लाख. बरोबर. इकडे बघा 1.5 लाख बरोबर भागिले 6 लाख गुणिले 100. 15 चौक 60 ना, म्हणजे 1/4 आहे, तर 25%.
किती 25%. इकडे बघा 50,000 रुपये 1 लाखामध्ये, 1 लाखामध्ये 50%, 50,000 रुपये म्हणजे 50% ना. सो इथे मी लिहिणार 50%. 5 लाखामध्ये 1 लाख, बरोबर, म्हणजे 1 लाख अपॉन 5 लाख, 1/5 झाले म्हणजे 20%. नंतर 1 लाख भागिले 3 लाख, काल सांगितलं तुम्हाला 1/3 म्हणजे 33.33%. 1/3 म्हणजे 33.33%. 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे 66.66%. चेंज. परत ऑफिस एक्सपेन्सेस 10,000ची वाढ झाली 50,000मध्ये म्हणजे 20%. परत 10,000ची वाढ झाली 50,000मध्ये 20%. 20,000ची घट झाली, तर 20,000ची घट 1 लाखामध्ये म्हणजे 20%. पण 20% घट आहे म्हणजे मायनस, बरोबर, हे दोन्ही पण मायनस. जेव्हा जेव्हा घट आहे तेव्हा मायनस मध्ये. ओके, ते सगळेच मायनस मध्ये आहेत ना. सगळे निगेटिव्ह मध्ये होते, मायनस मध्ये. इथे ऑपरेटिंग प्रॉफिट, बरोबर, 1 लाखाचा 1,20,000 20% वाढला प्लस मध्ये, 5,000 अनचेंज. 95,000च्या मध्ये 10,000ची वाढ झाली, तर 10,000 डिवायडेड बाय 95,000. बघा 10,000 डिवायडेड 20,000 होणार ना ऍड, काय 20,000 ने वाढणार ना. हे ना 95 मध्ये 20 ऍड झालं की 1,15,000 येणार ना. काय म्हणतोस तू रे. 1,05,000 आणि 15,000 येणार, सॉरी 1,05,000 आणि 20,000 ची वाढ झाली, हो ना. हा दादा, माय मिस्टेक. मग इथे 20,000 मल्टिप्लाइड बाय 100. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल, बरोबर. हे 18 पॉईंट समथिंग किंवा 17 पॉईंट समथिंगच्या आसपास जाईल, बरोबर. त्याला आपण बाजूला ठेवूया. पहिले जे ओरेली आहेत ते सगळं करून घेऊया. इकडे 10,000 आहेत, बरोबर, 25 मध्ये, म्हणजे हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. बघा 10,000 रुपये डिवायडेड बाय 25,000 मल्टिप्लाइड बाय 100. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, बरोबर, म्हणजे 25/8 येणार. 25/8 म्हणजे हे 8% झाले. ओके, नेक्स्ट. काहीतरी गोळ झाला, परत कॅल्क्युलेशन. 10,000 डिवायडेड बाय 25,000 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, बरोबर. 25 चौक 100, बरोबर. 100 आणि 1 शून्य म्हणजे 40% झाले. 8 नाही, 40% झाले. नंतर 10,000 डिवायडेड बाय 120. 10,000 डिवायडेड बाय 1,20,000 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, परत 12 सो 8 पॉईंट समथिंग समथिंग येणार. 12 36 8.33 घेऊया आपण. नंतर 5/5,000 डिवायडेड बाय 60,000, बरोबर. 2 शून्य मल्टिप्लाइड बाय 100. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, बरोबर. 8 × 48, बरोबर. ते 2 उरले, 2 उरले म्हणजे 6×18 म्हणजे 8.33 घेऊया. मग इथे पण 8.33, मग इथे पण सेम येणार 8.33, बरोबर.
तर हे झाले आपले पर्सेंटेज. ओके, याला म्हणणार कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. याला काय म्हणणार? कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. समजलं का? आता याच्यावरून आपल्याला रेशोज कॅल्क्युलेट करायचे. बरोबर, रेशो आपण काढूया. पहिला इथे पीएनएल मध्ये जीपी रेशो येतो. जीपी रेशो फॉर्म्युला काय? जीपी अपॉन सेल गुणिले 100. गुणिले 100. माझा जीपी बघा किती होता इथे, दोन्ही वेळी 2 लाख 2 लाख होता. आणि सेल घेताना नेट सेल घेणार 5 लाख आणि 4 लाख, 2 2 आणि 5 4, 2 लाख गुणिले 100 भागिले 4 लाख आणि 5 लाख, 5 आणि 4 सॉरी. बरोबर, तर हे 40% आलं उत्तर आणि याला 50%. ओके, सगळ्यांना समजलं का? हा आला माझा पहिला रेशो. दुसरा रेशो आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. नावावर जा बघा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बरोबर, मग रेशो कसा काढणार? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भागिले नेट सेल. सेल नेट सेल गुणिले 100. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती होते? हे माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तिघांची टोटल 1 लाख आणि 80,000. किती आहे? 1 लाख आणि 80,000. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचे 1 लाख, याचे 80,000. आणि नेट सेल आहे माझा 5 लाख आणि 4 लाख ना, भागिले नेट सेल 5 लाख आणि 4 लाख गुणिले 100. बरोबर ना, 5 लाखामध्ये 1 लाख म्हणजे 20%, 1/5 आहे ना. बघा, 1 1 1 भागिले 5, बरोबर, 5 दुणे 10 म्हणजे 20%. इथे पण सेम, 4 लाखात 80% म्हणजे 20,000, 20% ना. कसं आहे? 4 लाखाच्या 10% 40,000, 20% 80,000. मग माझा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो, बरोबर, फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेस एवढा. ऑपरेटिंग रेशो बघा, दोन्ही रेशो मध्ये ऑपरेटिंग शब्द कॉमन आहे पण मिनिंग वेगवेगळं आहे. इथे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि इथे नुसतं ऑपरेटिंग. तर फॉर्म्युला काय? सीओजीएस प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, या दोघांची टोटल. जेव्हा मी एखादं दुकान चालवतो, ऑपरेट करतो म्हणजे बनवतो पण माल आणि माल विकतो पण, तर बनवून विकण्यासाठी खर्च किती येतो? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस प्लस सीओजीएस गुणिले 100 भागिले नेट सेल. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मला माहिती आहे 1 लाख रुपये, पण सीओजीएस किती होती? हे बघा, ही माझी सीओजीएस 3 लाख आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 1 लाख. 3 लाख प्लस 1 लाख. तर मग इथे मी करून दाखवणार 3 लाख प्लस 1 लाख, बरोबर, भागिले नेट सेल. नेट सेल 5 लाख.
इकडे बघा किती आहे, सीओजीएस 2 लाख आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 80, 280. मग इथे मी लिहिणार 2 लाख प्लस 80,000 गुणिले 100 भागिले नेट सेल 4 लाख. बरोबर, म्हणजे हे टोटल झाले 4 लाख गुणिले 100 भागिले 5 लाख आणि हे 2,80,000 गुणिले 100 भागिले 4 लाख. ते म्हणजे 80%, 8-45 म्हणजे आले 80%. बरोबर, आणि हे 4-7-28 म्हणजे 70%. माझा ऑपरेटिंग रेशो 80% आणि 70%. 2018 मध्ये 80%, 2017 मध्ये 2019 मध्ये 70%. म्हणजे माझ्या खर्चाचं प्रमाण 10% कमी झालं. माझ्या खर्चाचं प्रमाण 10% कमी झालं. म्हणून बघा, जीपी माझा 10%नेच वाढला. बरोबर, 40% होता तो 50% झाला. त्याचं कारण काय, तर माझा ऑपरेटिंग रेशो कमी झाला. ऑपरेटिंग रेशो म्हणजे सीओजीएस प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. समजलं का? आता या नावाची साधर्म्य असणारा तिसरा रेशो ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. त्याचा फॉर्म्युला कसा करणार, ऑपरेटिंग प्रॉफिट बरोबर अपॉन सेल गुणिले 100. कोणता सेल, नेट सेल. ओके, बघा ऑपरेटिंग प्रॉफिट किती होता, हा बघा 2 लाख आणि 1,20,000. किती होता, 2 लाख आणि 1,20,000. हा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, हा ऑपरेटिंग प्रॉफिट. जीपी मधनं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करून जे येणार त्याला म्हणणार मी ऑपरेटिंग प्रॉफिट. बरोबर, गुणिले 100 भागिले नेट सेल 5 लाख गुणिले 100 भागिले नेट सेल 4 लाख. हे उत्तर 20% आलं. उत्तर किती आलं, 20%. बरोबर ना, 50,000 घेतले असते तर 10% आले असते, डबल म्हणजे 1 लाख. 20% म्हणजे 1 लाख. बरोबर, 4 लाखामध्ये 10% 40, 4-12 ना, म्हणजे हे आले 30%. हा आला माझा ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. हे 3 रेशो नावाला सिमिलर वाटतात पण मिनिंग वेगवेगळा आहे. बरोबर, पहिला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो म्हणजे फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऍडमिन, सेलिंग, फायनान्शियल, त्या तिघांची टोटल. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग रेशो म्हणजे सीओजीएस प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणजे याच्यामध्ये सीओजीएस पण ऍड होणार. आणि ऑपरेटिंग प्रॉफिट कसा काढणार, जीपी मधनं बरोबर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करून ऑपरेटिंग इन्कम ऍड करून जे उत्तर येतं त्याला म्हणणार ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके, आणि आता शेवटचा नेट प्रॉफिट रेशो. फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अपॉन नेट सेल गुणिले 100. बरोबर, इथे किती होता नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, 60,000 आणि 65,000. मग तो आपण इथे लिहिणार 60,000 आणि 65,000 गुणिले 100 भागिले नेट सेल 5 लाख गुणिले 100 भागिले नेट सेल होता 4 लाख. इथे काढा बघा, 12-25-60 म्हणजे 12%. ओके, आणि इथे हे बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर, नंतर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 3 शून्य गेले.
बरोबर. 4 1 4 बरोबर. 2 उरले. 4 7 4 7 24 बरोबर. 1 उरला. 4 2 8 16.25. Okay. So this is the ratio. That's all. सोपं आहे का? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये, रेशो मध्ये कोणाला काही डाऊट? तुम्ही फॉर्म्युला पार्ट केले ते 10 मार्क हटचे आहेत. फक्त 5 ते 7 फॉर्म्युला आहेत तुम्हाला, बस जास्त नाहीये. आणि याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड लागणार फक्त. सोपं आहे का? सुजित आलाय का? सुजित नाही आलाय, झोपला. इकोच्या लेक्चरला आलेला सुजित? काय रे? नव्हता आला. ओके फाईन. सी यू टू. उद्या तुमचा ओसीच आहे ना? तुमचा सॅटर्डेला इको ओसीची परीक्षा राहील पहिल्या टॉपिक वर. सरांना आठवण करा बरोबर. मग सर सांगतील तुम्हाला जो टॉपिक, त्याच्यावर सर परीक्षा पेपर पाठवतील. तो पेपर मी तुम्हाला सॅटर्डेला ग्रुपमध्ये टाकणार. ओके. जेव्हा ओसीचा पेपर घेऊन याल तेव्हा झालेले पेपर जे आहेत ऍडमिशनचे ते घेऊन जा. ओके. ते मी तुम्हाला सांगतो कधी यायचं द्यायला, किती वाजता. बाय बाय. संडेला बोलून मी कदाचित.